मित्रांनो आज आपल्या शेतात करणार आहे तर मित्रांनो इथे असते काय नाही कुठं टोकलेलं आहे कारण की ते तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता सकाळचे 7 वाजले 7 वाजता आपण केलंय मित्रांनो मस्त इथं गुळाच्या चहा तुम्ही बघू शकता की आता ते चालू आहे ते बारीक बारीक खडी पण दिसते तुम्हाला गोळ्याची तर मग मित्रांनो इथं आज आपली अशी जिंदगी जगणंच चालू आहे मित्रांनो शेतामध्येच आपण 6-7 महिने आपण शेतामध्येच राहणार आहे इथं बघू शकता इथं आपला पंप सगळं आहे हे कपडे होते हे ते स्टिकर आणली मित्रांनो मी ते हे आपण नेटात लावलेले तुम्हाला काल दाखवलं होतं ना ते स्टिकर आहेत ते तर तिकडे बघू शकता आपण लाईट ट्रॅप बी तयार केलेला आहे मित्रांनो इथे एक ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर असं काही वातावरण आहे मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही आणि सकाळी सूर्यदेवता तुम्हाला जरा लांबून दाखवतो जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्त आनंद इथं घेता येईल तुम्ही बघू शकता मित्रांनो सूर्यदेवता नमस्कार करा त्यांना आणि प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात आपण इथं चांगली प्रकारे इथं करूया तर मित्रांनो तुम्ही गवत बघू शकता की इथं हे गवत मित्रांनो इथं आपली इतका कामीज आहे ना की तुम्हाला सांगू बी शकत नाही मी सोन्यापेक्षा जास्त भाव मी त्याला इथं देणार आहे कारण की ते गवत माझ्यासाठी खूप इथं उपयोगी होणार आहे तुम्ही बघू शकता की इथलं वातावरण जे आहे मित्रांनो ते इथं एक नंबर आहे आणि आपली पेटी बघू शकता बॅलर तिकडे नेले मी आता ही आपली पाणी प्यायची कॅन आहे जाळ बघू शकता फार इथं लागलेलं आहे इथं आपल्या थांबणे मित्रांनो कारण की जाळ जर जास्त इकडे गेला तर आपलं सगळं इथं उद्ध्वस्त व्हायला टाईम लागणार नाही आहे तर चला मग मित्रांनो इथेच आपण बसूया आणि चहाचं होण्याची वाट बघूया चहा जर झाला तर आपण बघूया की आपल्यानंतर काय काम करायचं काय नाही तर चला मग मित्रांनो भेटूया चहा पिणं झाल्यावर तर आता आपण इथं आलेलो आहे तुम्ही बघू शकता की आता डीपीवर आपण काय करणार आहे तर मित्रांनो इथे डिओ पडेल आहे का ते पाहायचं आहे आपल्याला तर मग मित्रांनो आपलं शक नाही मित्रांनो डिओ काही पडेल नाही डिओ सगळं आहे तुम्ही बघू शकता की आपल्या आवडली डीपी आहे आणि हाय मित्रांनो पराडा खाली जायचं जर पुढं जाऊन दाखवतो तुम्हाला जेणेकरून तुम्हाला कळन की पराड्यामध्ये काय असते काय नाही मित्रांनो दगडाशिवाय दुसरं काय असणार त्या पराड्यात दगडं झाडं झुडपं मित्रांनो खेकडे बी असतात बरं याच्यात मोठाले तर खेकडे तर आता नसतात पण पावसाळ्यात असतात तर चला मग मित्रांनो बघू शकता की आपण आपल्या टमाट्याच्या शेतात यांनी तर बोर काढायची आपली याची मशीन चालू आहे गहू काढायची मशीन चालू राहिली तिकडे गहू काढायचं मित्रांनो त्यांना तर मग मित्रांनो आज आपल्या शेतात डबा आलेला आहे आणि आज शेतात मित्रांनो मी एकलाच आहे आज आपल्या शेतामध्ये कोणीच नाही आहे मी एकलाच आहे आपला डबा येईल आहे आपण जेवण करून राहिलो तर मग आता काय खाणं आपलं चालू आहे ते मी तुम्हाला एकदा दाखव हे बघा मित्रांनो हे डाळ आहे मुगाची का उडदाची ते का मला माहीत नाही इथं बघू शकता हे चटणी आहे ही तळे भुकटा आहे आणि हा खार आहे आणि ह्या पोळ्या आहे आणि हा डबा आहे आपला शेतातला तर मग मित्रांनो हे आपलं शेत आहे तुम्ही बघू शकता आणि आपलं चालू आहे आता शेतात मस्तपैकी इथं जेवण तर चला मग मित्रांनो पटकन जेवण करून घेऊया लागूया आपल्या कामाला तर मग मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता आपलं जेवण घेऊन इथं झालेलं आहे ना आपण कपडे बदलून घेतले कारण की आपल्याला जायचं आता टमाट्याच्या शेतामध्ये मित्रांनो कपडे होते बिलकुल हिरवीगार तर हे आता बघू शकता तुम्ही हे आता त्याच्यामुळेच होईल तर चला मग मित्रांनो जाऊया टमाट्याच्या शेतामध्ये आणि बघूया की काय आपल्याला तिथे काम करायचं आहे तर चला मग भेटूया डायरेक्ट आता टमाट्याच्या शेतात बघू शकता की आता आपण मोटर चालू करेल आपल्या टमाट्याच्या नेटमध्ये आणि आपण चाललो मित्रांनो कॉक फिरवायला खाली कारण की जेणेकरून पाणी इकडे जरा जास्त येईल म्हणून मित्रांनो आज लय सटकी उरायली आणि बूट पण नाही घातला आहे मित्रांनो कारण की तिथं भरपूर सारं चिखल झालेला आहे तुम्हाला दाखवतो मी आता इतका बेजारा चालू आहे ना आज लय सटकी चालू आहे लगे इकडे बघा आपली मोटर चालू आहे हे बघा इथं लय सटकी चालते मित्रांनो हे नाही हे लय वेळ सटकलं मी तिथं खोड्या ठोकल्यात बघू शकता भरपूर पाणी तर वाया जातं आहे आपण आता डबल एकदा कॉक फिरून घेऊया हे बघू शकता पाणी इथं कॉक फिरवूया एकदा ते बाजू इकडे सटकले डबल ते एकदा चांगलं बांधून घेतो त्याला मी आणि मग बघूया काय होतं इथे कसं काय सटका लागलं काही समजेना पण तर चला आणि आता कॉक फिरून बघूया काय होतं इथं एका हातानं तर काही फिरवला जाऊन नाही राहिला बघा आता सटकलं डबल हे बघा इथं असं सटका लागले झाला मग डबल बसवतो मी कुठं ठोकलेलं आहे कारण की ते तिथं सटकलं होतं ना मग आपण इथं ठोकलेलं आहे आणि पलीकडून पण ठोकेले
आता जर सटकलं तर मोटरच बंद करून टाकू आता डायरेक्ट. इथं क्वाक माय आता फिरतच नाही आहे. सटकलं तर नाही मित्रांनो. आता तुम्ही बघू शकता आपण क्वाक डबल फिरवलेलं आहे. बघा मित्रांनो पाणी कमी झालं आहे आता इकडं जाणं. विहिरीचं जर बघायला झालं तर विहीर लय खोल आहे मित्रांनो. लय खोल विहीर आहे मित्रांनो. डायरेक्ट लय डोळे फिरतात डायरेक्ट काही रिकामी जर झाली तर. त्याच्यामुळे मी ते विहिरीजवळ जात नाही जास्त करून. तर चला मग आपल्या इकडचं पाणी पण वाढलं असेल तर जेणेकरून जाऊन बघूया आपलं पाणी ठिबकचं कसं चालू आहे कसं नाही. तर चला मग मित्रांनो भेटू तुम्हाला टमाट्याचे शेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता की दा इथं पाणी जे आहे ते स्पीड वाढलेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि आपलं जे ठिबक आहे मित्रांनो ते पण चांगलं चालू झालेलं आहे. इथं बघू शकता तुम्ही की इथं त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी एकदा. कोणत्या ह्याच्यात दाखवू बघा तुम्ही. ठिबक कुठे गेलं आपलं. हे नळी मित्रांनो पुढं वळणं लागते कारण की ती जरा हे पहा मित्रांनो असे झाडं सुकायला लागलेत. हे सुकायला लागले ते झाडं आणि कंट्रोलच नाही होऊ राहिले मित्रांनो. काय झालं हे पहा असं होऊ राहिलं डायरेक्ट. हे सुकून डायरेक्ट नुकसान आहे ते मोठं. तर याला पोटभर पाणी देऊया आपण आणि मग बघूया याच्यावर काही उपाय आपल्याला भेटतो का. तर हे बघा मित्रांनो आता इथं आपलं पाणी देण्याचं चालू आहे. तर चला मग भेटूया मित्रांनो नवीन कॉन्टॅक्टमध्ये. नाल्या